लातूरचे आमदार धीरज भाई देशमुख आपल्यासोबत आपण लाडकी योजना ज्या पद्धतीने तुम्ही खुश आहात आणि कशा पद्धतीने तुमच्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजना जी सरकारने आणली त्याच्यामध्ये एक त्यांनी अट ठेवली होती की सगळ्या महिलांचं बँकेमध्ये खातं असलं पाहिजे। आपण जर योजनेचा अभ्यास केला तर हा फार गरीब वर्गासाठी ही योजना आलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्याच महिलांचे बँकेत खाते असावेत अशी जी अट होती। त्याच्यानंतर आम्हाला निदर्शन आलं एखाद्या नॅशनलाइज बँकेमध्ये जर महिलांना खातं उघडायचं असेल त्याच्यामध्ये ज्या अडचणी आहेत कागदपत्र गोळा करणे आणि पुन्हा सरकारने ज्या डेडलाईन्स ठेवलेल्या आहेत पहिलं 15 जुलैची डेडलाईन होती वाढवता का तिथं ऑगस्टची डेडलाईन आलेली आहे। त्या डेडलाईनमध्येच आणि महिलांना पावसाचे दिवस आहेत शाळांचे दिवस आहेत महिलांनी आपलं घरकाम सोडून सगळं जर योजनेमध्ये जर फॉर्म आणायला किंवा बँकेचं खातं उघडायलाच जर वेळ जाणार असेल अनेक अडचणी त्यांच्यासमोर येत आहेत। त्यामुळे आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये असा निर्णय घेतला की ॲटलिस्ट आमच्यासमोर ज्या महिला येतील किंवा त्यांचे खाते किंवा आमच्याकडे उघडायचे असतील ग्रामीण भागामध्ये आमच्या शाखा असतात तिथं निःशुल्क आणि झिरो बॅलन्स अकाउंटचे खाते आम्ही त्यांच्यासाठी उघडून देतो आहे। त्याच्यामधून जर त्या महिलांना योजनेचा लाभ होणार असेल तर सरकार खरंच आपला शब्द पाळेल ते आम्ही येणाऱ्या काळात बघूया। नक्कीच मराठा आरक्षणासंदर्भातला जरांगे पाटील ज्या पद्धतीने भूमिका घेत आहेत काल तर विरोधकांनी बहिष्कार सुद्धा घातला सर्वपक्षीय बैठक होती सह्याद्री अतिथीगृहामध्ये बरीचशी चर्चा रंगते तुम्ही कसं पाहता कारण तुम्ही त्याच पट्ट्यातून आहात? नाही काल जरांगे पाटलांचा हा जो आंदोलन चालू आहे शांतता रॅली प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते घेत आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सरकारकडं जे 13 तारखेचा अल्टिमेटम सरकारला दिलेला आहे किंवा ते सरकारने सांगितलं की आम्ही 13 जुलैपर्यंत काहीतरी ह्या निर्णयावर आपला विषय करू आणि त्याच्यामध्ये तेच म्हणतात की 13 तारखेसाठी आम्ही वाट बघतोय आणि आता अधिवेशन चालू आहे तर जे काही चर्चा होणे अपेक्षित आहे ती अधिवेशनात होणं अपेक्षित आहे। सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलवून किंवा हे तिकडं नेण्यापेक्षा अधिवेशनात जरी चर्चा झाली सखोल चर्चा झाली आम्ही तर सरकारकडे मागणी अध्यक्षाला आम्ही स्वतः पत्रातून केले की एक दिवसीय चर्चा फक्त ह्या विषयावर असली पाहिजे कारण की जे एक दिवसीय अधिवेशन झालं त्या एक दिवसीय अधिवेशनानंतर सभागृहामध्ये सरकारच्या वतीनं असं काही ठोस आराखडा काही सादर केलेला गेला नाही। त्यावेळेस 57 लाख नोंदी सरकारनं केल्या त्याचा वाईट पेपर आला नाही 8 लाख हरकती ज्या सरकारकडे आलेल्या त्याच्यावर काय झालं त्याच्यावर आलं नाही। अनेक अशा बाबी गोष्टी आहेत जे समाजामध्ये समाज माध्यमांच्या माध्यमातून असेल सरकार जे पुढं करते आणि प्रत्येक वेळेस सरकार विरोधी पक्षाच्या लोकांवर खापर फोडतंय पण स्वतः काय करत आहे स्वतः जे समाजाला त्यांनी शब्द दिलेला आहे स्वतः जे जरांगे पाटलांना त्यांनी शब्द दिलेला आहे त्याच्यावर आपण काय करतोय ही ठोस भूमिका ते मांडत नाही आहेत आणि प्रत्येक वेळेला आपण आज 10 तारखेला 11 तारखेला पोहोचलेलो आहे 13 तारीख जास्त लांब नाही। आम्ही सरकारची भूमिका सरकारनं स्पष्ट करावी कारण की सरकारने आश्वासन दिलं आहे आणि ही जबाबदारी सर्वस्व सरकारवर आहे की सरकार याच्याबद्दल काय करणार आहे। विरोधी पक्षाचे नेते मराठा समाजाला आरक्षण मिळावं ओबीसी पक्षाचे नेते असतील मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी कुणाचीच सगळ्यांचीच ती भूमिका आहे की आरक्षण मिळावं पण ते कसं मिळावं कुणावर अन्याय न होता मिळावं ही भूमिका रास्त आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती राहिलेली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री आज दिल्लीला जातात त्यांना कृषी सन्मान पुरस्कार महाराष्ट्र कृषी सन्मान पुरस्कार मिळतो ॲग्रिकल्चर सन्मान मिळतोय। राज्यामध्ये शेतीची जी परिस्थिती आहे जी दुरावस्था झाली आहे शेतकऱ्यांची त्यानंतर हा पुरस्कार दिला जातोय बरीच टीका टिप्पणी त्यांच्यावर केली जाते तुमचं मत काय? आता हे पुरस्कार महाराष्ट्राला मिळत असेल तर ते महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून ते महाराष्ट्राचा सन्मानच आहे त्याच्याबद्दल मला ते शंका पण आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती काय आपण 1 रुपया पीक विमा योजना अंमलात आणली पण ते 1 रुपया पीक विमा योजनेचा फायदा हा फक्त विमा कंपन्यालाच होताना दिसतोय। मध्ये जो खंड पडला कृत्रिम विमा असेल आजही 15 जुलैपर्यंत विम्याची तारीख आहे त्या तारखेमध्ये विमा भरला नाही तर पुन्हा विम्याचा लाभ मिळणार नाही पण अशा ह्या ज्या तारखा आपण ठेवतो आपण जर बघितलं पावसाचा लहरीपणा आहे तर 15 जुलैपर्यंत जर पाऊसच झाला नाही काही भागात पेरण्याच होणार नाहीत काही भागात दुबार पेरणी करायचं संकट शेतकऱ्यांसमोर येतं कारण की त्याच्यामुळे ह्या तारखा ह्या सगळ्या गोष्टी हे सगळ्या योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं याच्यावर परत पुनर्विचार होणं गरजेचं आहे आणि अशा सगळ्या अडचणीमध्ये शेतकरी असताना हा पुरस्कार महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी स्वीकारावा का नाही हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे। शेवटचा प्रश्न हॉटेल पॉलिटिक्स सुरू झालं विधान परिषद निवडणुका आहेत आणि कोण वाटतंय जिंकेल कोण बाजी मारेल 12 उमेदवार 12 जण उभे आहेत 11 जागा आहेत। नाही महाविकास आघाडीनं आपले मित्रपक्षांसहित आणि काँग्रेसचा एक अधिकृत उमेदवार आणि 2 मित्र आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आणि 1 मित्रपक्षाचे उमेदवार हे उभे केलेले आहेत। शेवटी निवडणूक आहे निवडणूक लढल्या पाहिजेत लोकसभेच्या निकालानंतर देखील ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी निवडणूक लढली आणि जे त्यांना यश मिळालं आम्हाला आशा आहे की तसाच काहीतरी रिझल्ट याही निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने लागेल आणि येणाऱ्या विधानसभेची ही पार्श्वभूमी ठरेल असं मला वाटतं। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह गिरीश गायकवाड TV9 मराठी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची हित महाराष्ट्राचं।